पाहायला मिळेल गोलंदाज प्रथम. पहिला बॉल फटका सुंदर आहे. थर्डमॅन मध्ये लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळेल. सिंगल झाली 8 पहिल्या बॉल वरती. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. प्रेम आणि यज्ञेश ही जोडी उंबाडे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. अमोल यांच्या कॅप्टनशिप खाली या संघाने सातत्याने अंडर 19 फॉर्मॅट मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. असा संघ उंबाडे इन ऍक्शन मध्ये. दुसरीकडे RM11 सुनापाडा मैदानावरती चांगला बॉल, तिसराट बॉल गतीमध्ये आपण पाहू शकतो, जो मात्र भय आणि वेगाची भीती हे दाखवत असताना पहिला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना प्रथमच्या माध्यमातून सिंगल आली. त्यानंतर आपण पाहू शकतो हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतील बाद. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. यज्ञेश बॅक टू दी पवेलियन. हा 4 धावांसाठी संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार. त्यावेळेस फटका सुंदर व्ही शेप मध्ये उडवला गेलाय. सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धाव फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. बघता बघता आपण पाहू शकतो त्या मात्र 6 आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला प्रथमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानावरती जर तुम्ही कराल तर एक लॉन्च पॅड सेट होतो. त्या लॉन्च पॅड वरती तुम्ही स्काय स्क्रॅपर उभा करू शकता. मात्र मैदानावरती उंबाडे संघाच्या माध्यमातून थोडीशी खराब बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळत होती. मात्र बॉल निघून चाललाय फाईन लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा धमाकेदार 4 धावांसाठी चौकार. समाप्ती आणि धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती. उंबाडे संघ म्हणजे अंडर 19 फॉर्मॅट मधील एक नामांकित संघ. त्या संघाविपक्ष खेळत असताना RM11 सुनापाडा, तो देखील नाव फार मोठं आहे. आणि मैदानावरती या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आर्यन कशा प्रकारे कामगिरी करतील. या दुसऱ्या षटकामध्ये फार इम्प्रेसिव्ह कामगिरी करावी लागेल, कारण बॅटिंग करणारा संघ जो मात्र आपल्याला उंबाडे पाहायला मिळतोय, पहिल्या 2 चेंडूंवरती थोडासा स्ट्रगल करत होता. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले. मात्र त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 10. आर्यनला कमबॅक करावा लागेल, अन्यथा या मॅच मध्ये उंबाडे संघ जो मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक करेल. आणि कमबॅक करत असताना मोमेंटम फार मोठी गोष्ट आहे. मोमेंटम तुमच्या साईडनी असेल तर डेफिनेटली तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. जवळपास 50 पर्यंत धावगती जर पोहोचली
मात्र सोरानपाडा हा संघ इतका मोठा आहे, या संघाविरुद्ध खेळत असताना तुम्हाला थोडासा स्ट्रगल देखील होणार नाही. आर्यन ठाकूर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल जो मात्र चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय, ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन कल्पेश यांच्या माध्यमातून ऑन साईडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. आलेला डॉट बॉल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या पहिल्या बॉलवरती करत असताना गोलंदाज आर्यन ठाकूर आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल लेंथवरती पडल्यानंतर हा बाउन्स घेत असताना डॉट बॉल. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. प्रेशर दडपण आपण पाहू शकतो, तो मात्र कल्पेशवरती डेफिनेटली असेल. आर्यनच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल झाली आहे कंप्लीट. मैदानावरती मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत बॅकिंगसाठी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या साथीने गोलंदाज सीआर यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. एसटी रक्षक असतील मैदानावरती आपण पाहू शकतो, जी मात्र झेल कंप्लीट झाली आहे. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. बॅटर इज बॅक टू द पवेलियन. कल्पेशची खेळी होत असताना समाप्त. अमोल कशा प्रकारे कामगिरी करतील, कारण मोठं नाव आहे. मोठ्या नावाला साजेशी अशी मोठी कामगिरी मैदानावरती करणं देखील तितकीच महत्वाची आहे. सुनापाड्याचा सोने जर विचार केला तर बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव आणि प्रत्येक शर्यत शौकींच्या मनावरती राज्य करणारा बैल म्हणजे सुनापाडाचा सोन्या. जर आज जरी तुम्ही कोणाला विचारलं की तुमचा आवडता बैल कुठला आहे, तर दुश्मन जरी असेल तो एकच म्हणेल सुनारपाड्याचा सोन्या. सुनापाड्याचा सोन्यासारखा देखना आपण पाहू शकतो बैल, जो मात्र बैलगाडा शर्यतीमध्ये फार क्वचित असतात आणि त्यापैकी एक म्हणजे सुनापाड्याचा सोन्या. मैदानावरती आपण पाहू शकतो व्हाईट बॉल. अवंतरची धाव टीमच्या धाव फलकावरती ॲड. धाव फलकावरती धावा 14 पाहायला मिळतील. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर 14 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय मैदानावरती आपण पाहू शकतो. अमोलच्या माध्यमातून सिंगल झाली. 8 वन्स अगेन टीमची टोटल धाव फलकावरती 15. एका चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहू शकतो जो शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा आपल्याला 15 पाहायला मिळतील. या षटकामध्ये डेफिनेटली आपण पाहू शकतो कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 10 खाल्ल्यानंतर या षटकामध्ये थोडेसे व्हाईट बॉल अर्थात 2 चेंडू व्हाईट आणि त्याला अनुषंगून जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा खर्च झाल्यात गोलंदाज मार्फत 5 चेंडूंवरती. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल बॅटची एज होती. एस रक्षक बीट झाले, मात्र थर्ड मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोचतील त्या मात्र 16 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मात्र कोटायचा प्रयत्न केला जाईल उंबाडे संघाच्या माध्यमातून. दुसरीकडे सुनापाडा संघ असा हा संघ आहे ज्या संघाने देखील
आपल्या नावाचा परचम दिलाय सातत्याने अंडर 19 क्रिकेटमध्ये. आज जर विचार केला 4 संघ इन ऍक्शन मध्ये, त्यामुळे मोठा आपण पाहू शकतो. यावेळेस मैदानावरती सुंदर फटका, स्कूपचा देखण्या स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फाईन लेगला क्लिअर करत अगदी फाईन मारलेला हा 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये खेळला गेलेला हा चौकार कॉन्फिडन्स देईल ते म्हणजे उंबारडे संघाला. डगआउटमध्ये आपण पाहू शकतो आता थोडासा शुटकेचा निश्वास घेतला असेल, कारण पहिल्या बॉलवरती आलेला चौकार धावा देखील 4 देऊन जाईल. टीमची टोटल 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज देखील तयार. यावेळेसचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका सुंदर आहे, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार आलेला दर्जेदार चौकार. चौकार आलेत आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन. चला स्पीडअप करायचं टीम सोनापाडा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावेळेस फटका सुंदर, डीप मध्ये फिल्डर असतील झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला बॅक टू बॅक तिसरा सलगचा चौकार. प्रेम ऑन फायर मैदानावरती का पाटिंग पाहायला मिळते. जो परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून अपेक्षित होता अगदी तोच परफॉर्मन्स मैदानावरती केला जातोय. मात्र गोलंदाजाला ही चुकी मागत पडू शकते, त्याने मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. दुसरीकडे जर विचार केला, दुसरीकडे आपल्याला प्रेम पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून मोमेंटम शिफ्ट करण्यात आलेला आहे. 3 चेंडूंवरती 3 चौकार त्यांनी मारले आहेत आणि तोच खेळाडू आता मैदानावरती आपल्याला गेम चेंजर उंबाडे संघाकडून पाहायला मिळतो. मैदानावरती अमोल देखील आहेत. अमोल देखील फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ज्यावेळेस अंडर 19चा आम्ही विचार करतो, उंबाडे गावाची रन मशीन. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो प्रेमने देखील मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. डाऊन द बॉल एसटी रक्षक येतील. कॅच झाली कंप्लीट मैदानावरती. फलंदाज झाले बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज प्रेमची केळी समाप. प्रेम मैदानावरती सुरू आहे. पहिले 3 चेंडू 3 चौकार, त्यानंतर आलेली विकेट. मैदानावरती 5चे लिडिंग एज आणि एसटी रक्षकांच्या माध्यमातून चांगली झेल अन्यथा आपल्याला पाहायला मिळाला असता. 4था चौकार देखील. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये क्षण बदलायला जास्त वेळ लागत नाही. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात आणि हा खऱ्या अर्थानं क्रिकेट आपण पाहू शकतो ची खासियत आहे. सिंगल झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने 29.
एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 29 ऑन द बोर्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. उंबाडे संघाला देखील 3 धावांची पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते. ती इम्प्लिमेंट नंतर आपण करू. यावेळेस फटका हवेमध्ये होता, मात्र थोड्या काळासाठी आपण म्हणू शकतो. तिथे फिल्डर देखील नव्हता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सिंगल झाली कंप्लीट. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी मात्र 30 या आकड्यावरती. प्रति षटकामागे आपण पाहू शकतो 10.00 ची गती जी मात्र उंबाडे संघाच्या माध्यमातून राखली जाते. पहिले 2 षटक, 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो जो तिसरा होता त्यामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज उत्कर्षने आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 30. चला शेवटचं षटक आहे, लवकरात लवकर स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं. त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. कोरडप्याचा बॉल जरूर होता, विषयमध्ये उडवला गेलाय. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती केलाच गेला, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून आपण पाहू शकतो अति उतावळेपणा आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रायकिंग एंडवरच्या फलंदाजाने. इथे आपण पाहू शकतो नकार देण्यात आलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 31-31 या आकड्यावरती. अनिकेत जे मात्र शेवटच्या षटकामध्ये यावेळेस फाईन लेग मध्ये चांगली फोल्डिंग पाहायला मिळेल. विथ द बॅट घेतलेली सिंगल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 32 पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. सध्याच्या स्थितीला मार्गस्थ येतो मात्र अखेरचं अनिकेतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये RM11 सोनारपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुखचा देखना स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत फलंदाज आपण पाहू शकतो अमोलच्या पाठ मधून उंबाडे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. संघाला टीमची टोटल धावफलकावरती 38 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 38 38 धावा. यावेळेस फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट आणि मैदानावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज अमोलची केळी होत असताना समाप्त. वाघाची शिकार होतीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अमोल बॅक टू दी पवेलियन.
परिवर्तन झालंय. फलंदाज अमोलची खेळी होत असताना समाप आणि न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव काय प्लेअरचं? प्रतीकच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील मैदानावरती. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार. पाहायला मिळते शेवटचा बॉल अनिकेत वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. पहिले 2 षटक चांगली होती, मात्र त्यानंतर 14 धावांचं षटक, त्यानंतर हा देखील 14 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस कोरडाप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. स्क्वेअर दिशेला ड्राईव्ह केलाय. सिंगल चली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने धाव फलकावरती धावा आपल्याला 46 पाहायला मिळतील. 47 धावांचं लक्ष आहे, मात्र 3 धावांची पॅनल्टी आहे. ती पॅनल्टी आम्ही एका षटकानंतर इम्प्लिमेंट करू, या नोंद करून घ्यायची आहे. 47 धावांचं लक्ष मैदानावरती सेट झालेलं आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 47 धावा चेस करावे लागतील.
तयार. उंबडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल तर भरत आणि त्यांच्या जोडीला आर्यन ही जोडी. जितू शेठ पाटील साहेब, योगेश शेठ पाटील साहेब आणि अनिश शेठ केने साहेब यांच्या माध्यमातून गोलंदाज भावेश साठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॅश जमा देखील केली आहे. मैदानावरती सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये मैदानावरती. आपण पाहू शकतो पेस बॉल आहे. 22 एकदा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 22 एकदा 8 आहे. फुलटॉस बॉल जरूर होता. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र कुठल्याही प्रकारचा फलंदाजांमार्फत ऍक्शन घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो धावफलकावरती एकदा 8 होईल. एकदा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅक वर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. भावेश परत आणि आर्यन जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची RM11 सोनापाडा एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने या गावाने आपल्या नावाचा परचम दिला. असं गाव मैदानावरती खेळतंय. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल इथे झाली आड. एका धावेच्या साथीने धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आहेत. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र उंबरडे संघ, दुसरीकडे आपल्याला RM11 सोनापाडा क्रिकेट संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्या. पहिला बॉल ज्यावरती 22 एकदा, दुसऱ्या बॉलवरती विथ द बॅट सिंगल आली. टीमची टोटल धावफलकावरती 2 पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू घेऊन वन्स अगेन तयार. फटका सुंदर आहे मिड विकेटच्या दिशेला. सिंगल झाली आड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल मैदानावरती आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळतीये. संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये उंबाडे पाहायला मिळतोय. मागील स्पर्धेमध्ये मेगा फायनलिस्ट आपल्याला उंबाडे संघ पाहायला मिळत होता आणि चॅम्पियन देखील होता आणि तो संघ मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला डिफेंडिंग चॅम्पियन तर दुसरीकडे RM11 सोनारपाडा वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडूंनी भरलेला संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल आपण पाहू शकतो वन्स अगेन घेण्यात आलेली आहे. सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील. पहिले ॲज अ ऑर्गनायझर, त्यानंतर ॲज अ अंपायर आणि त्यानंतर ॲज अ स्कोरर योगेश शेठ पाटील साहेब त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे योगेश दादा त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने विशेष कौतुक. कारण स्पर्धा आपली आहे. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलंय ते स्वप्न सत्यात उतरता येते. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी भासली नाही पाहिजे. अगदी हाच मनामध्ये धाडस आहे. यावेळेस चेंडू चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती कमबॅक मैदानावरती करत असताना खूप चांगल्या प्रकारची गोलंदाज भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फेकला गेलाय जो मात्र डॉट बॉल आणि अजून एक आपण पाहू शकतो जो मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. हा शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे कामगिरी करतील ते पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. भावेश आहेत जे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज टू भारत वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती 5 आणि पॅनल्टीच्या 3 धावा 8. टीमची टोटल धावफलकावरती 8. विजयाचं समीकरण 3 षटकांमध्ये एकूण 40 धाब्यांची गरज असेल. RM11 सोनापाडा या संघासाठी पाणी घेऊन जायचं विनंती असेल. पाणी घेऊन जा मित्रांनो.
प्रथम पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत प्रथम. रिटायर्ड हर्ट फलंदाज भारत झालेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रतीकला आपण पाहू शकतो. पाहूया प्रतीक कशा प्रकारे कामगिरी करतील मैदानावरती. एक खूप मोठं नाव आता प्रथम आपल्याला पाहायला मिळतात. सोनारपाडा गावचा एक होणार खेळाडू, टॅलेंटेड यंगस्टर प्रथम आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील तितकेच टॅलेंटेड गोलंदाज प्रतीक. पाहूया विजयाचे प्रतीक आपल्या उंबाडे टीमसाठी देऊ शकतील का. दुसरीकडे आपल्याला प्रथम पाहायला मिळतील ज्यांनी खऱ्या अर्थानं आता स्वतःला प्रूव्ह करणं फार महत्त्वाचं आहे. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो असा प्रथम आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला आर्यन पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला प्रथम प्रतीक पाहायला मिळतील. यावेळेस फटका सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. मैदानावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दमदार षटकार. फलकावरती जाऊन पोहोचली आहे. बघता बघता 14 या आकड्यावरती 14 ऑन द बोर्ड. मैदानावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मार्फत चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. बॅटरच्या माध्यमातून चांगली कामगिरी डेफिनेटली झाली आहे. ह्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळालं. चेंज ऑफ लाईन अँड लेन. पुढे बॉल ऑफस्टमच्या बाहेर खोदून काढायचा प्रयत्न जरूर होता. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लाईन मिस केली आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 14, 14 ऑन द बोर्ड आणि गोलंदाज तयार. वन्स अगेन खूप मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळेल. षटकार खाल्ल्यानंतर 2 चांगले चेंडू प्रतीकच्या माध्यमातून हाताळले गेले आणि 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत इम्प्लिमेंट करण्यात आले ते म्हणजे गोलंदाजी मार्फत, गोलंदाज प्रतीकच्या मार्फत 3 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत बहाल केल्या गेल्यात आणि गोलंदाज देखील तयार आहेत. बॅटची एज आणि फाईन लेगचा फिल्डर त्याने पकडलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज आर्यनचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज आर्यन बॅक टू दी पवेलियन. समाप्त झाली, मात्र त्यानंतर मैदानावरती आपल्याला प्रथम आणि अनिकेत हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. पाहूया प्रथम आणि अनिकेतच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल मैदानावरती. गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची एज फलंदाज झालेत बाद. विकेटचं झाले पतन. फलंदाज अनिकेतची खेळी होत असताना समाप्त. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. जाईल विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती असणारे प्रतीक. यावेळेचा बॉल ऑन साइडला आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लाजवाब फिल्डिंग कल्पेशच्या माध्यमातून शानदार फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा 5 विकेट समाप्त झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळते. विजयाचं समीकरण अजूनही
विजयासाठी 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. थोडासा अवघड सिच्युएशन जरूर आहे RM11 सोनापाडा संघासाठी. 12 चेंडू 32 धाब्यांची गरज, माफ करा 12 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानावरती असेल ते म्हणजेच RM11 सोनारपाडा या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार अमोल. पहिलाच बॉल फुल टॉस, बॉल निघून चाललाय इथून मात्र सीमारेषेच्या दिशेला. मात्र फिल्डिंगला जवाब काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल झाली आड, एका धावेच्या साथीने धाव फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील ज्या मात्र 17-17 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या स्थितीला. जो मात्र तिसरं मार्गस्थ अमोल यांच्या माध्यमातून 32 धाव्यांचं अजूनही गरज होती. एक चेंडू जो मात्र झालेला आहे. आता आपल्याला पाहायला मिळेल 10 चेंडू 30 धाव्यांची गरज. उंबाडे विपक्ष RM11 सोनारपाडा अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. समीकरण अशा स्थितीवरती आहे जिथून मात्र आता मोठे फटके आणि मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. गोलंदाज सय्यार अमोल. चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी मैदानावरती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. यष्टीरक्षण चांगलं. मैदानावरती एक धाव झाली आड आणि समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 9 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज. मैदानावरती फटका आपण पाहू शकतो हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर आले अमोल च्या माध्यमातून इथे कॅच झाली आहे, फिनिश आणि फलंदाज प्रथमची खेळी होत असताना समाप्त. प्रथम बॅक टू दी पवेलियन. ज्याचं समीकरण 8 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज. अमोलने कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी अमोलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आता मात्र अमोलच्या माध्यमातून विकेटची प्राप्ती झाली आहे. हा 5वा चेंडू असेल. चांगला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटच्या दिशेला फेकून दिलंय. सिंगल झाली आड. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट झाल्यात. ज्या क्षेत्रामध्ये हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल थोडेसे खडेच, सो चेंडू डायव्हर्ट होतो. त्यामुळे कधी कधी फिल्डरने शेवटच्या क्षणापर्यंत जर पाहिलं नाही तर कदाचित फिल्डिंगमध्ये थोडीशी फंबलनेस एरर पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 20-20. यावेळेस पटका सुंदर आहे, डीप मध्ये फिल्डर असतील. कॅच आली आहे इथे, ड्रॉप. मैदानावरती रनआउटची संधी असेल आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो मैदानावरती 1 रन कंप्लीट झाला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र 21. 1 धाव कंप्लीट झाली आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. 6 चेंडू 26 धावा असं समीकरण मैदानावरती RM11 सोनापाडा या संघासाठी. यस डीजे.
टप्प्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. रनआउटची संधी, फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. मंथन आपल्याला पाहायला मिळतील, जे कौस्तुभ यावेळेस फटका सुंदर आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 6 धावांसाठी षटकार. मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू फार महत्वाचा असेल. इथून मात्र एखादा डॉट बॉल आणि या मॅच मध्ये आपण उंबाडे संघाला विजयाचा शिलेदार पाहू शकतो. 2 मोठे फटके सलग 2 चेंडूंवरती आणि मॅच मध्ये कमबॅक होईल. आरएम 11 सोनापाडा संघाचा फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॅक टू बॅक दुसरा षटकार सौरभच्या बॅट मधून. गरज त्यांचं ते बघून घेतील तवा. यावेळेस डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि विजयाचं समीकरण. 14 धावांची गरज. यावेळेसचा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतो. 1 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असेल मैदानावरती. आपण पाहू शकतो फक्त औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे मैदानावरती. चांगला चेंडू, सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे उंबाडे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम उंबाडे. हार्ड लक टफ लक टीम आरएम 11 सोनापाडा. सेकंड करायचं, लाईन अप करायचंय.